हॅलो फ्रेंड, तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत मस्त गावरान कढी पकोडे। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 9-10 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि कढीपत्ता। हे छान आपल्याला त्यामध्ये संभार पण घालायचा आहे आणि हे छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा, याची जाडसर पेस्ट काढून घ्यायची आहे। तर आपली जाडसर पेस्ट काढून झालेली आहे। इथे मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे, त्यातली अर्धी वाटी मी पकोड्यासाठी काढणार आहे आणि अर्ध्या वाटीची कढी करणार आहे। तर त्यामध्ये मी थोडी पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घालून ते छान मिक्स केलेलं आहे। यात थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं, कारण त्यामध्ये गुठळ्या व्हायला नको। असं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया। तर हे बघा, छान आपलं मिक्स झालेलं आहे। याला आपण झाकण ठेवून साईडला ठेवूया। नंतर ही अर्धी वाटी बेसन जे उरलं आहे त्यामध्ये आपण कढीसाठी करणार आहोत। त्यासाठी मी पाव चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि 1 वाटी पूर्ण दही घेतलेलं आहे, आंबट दही आहे। तर हे यामध्ये छान मिक्स करायचं आहे। तर हे बघा, छान मिक्स झालेलं आहे। त्यात अजून पाणी घालून पातळ करायचं आहे। ते कढी आपल्याला पातळच पाहिजे आहे। तर त्यासाठी मी इथे गरम पाणी घातलेलं आहे यामध्ये। नंतर एका पॅनमध्ये 4 चमचे गरम तेल घालून त्यामध्ये छोटे छोटे पकोडे घालून घ्यायचे आहे चमच्याच्या मदतीने। तर हे बघा, आपले पकोडे छान झालेले आहेत। नंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घालून कढीपत्ता, मोहरी, जिरं, मेथीदाणे आणि ठेचा, 3 चम्मच ठेचा घातलेला आहे मी। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये 1 चमचा हळद, धने पावडर 1 चमचा, ते छान मिक्स करू आणि 1 चमचा तिखट घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता। नंतर त्यामध्ये मी जे मिश्रण तयार केलं होतं ते घातलेलं आहे, दही आणि बेसनाचं। तर हे आपल्याला पातळच ठेवायचं आहे। याला छान उकळी येऊ द्यायची। तर हे बघा, छान खदखद शिजलेलं आहे। तर यामध्ये हे पकोडे घालून घेऊ आपण। उकळी आल्याशिवाय त्यात पकोडे घालायचे नाही। छान उकळी आली कढीला की मग त्यात पकोडे घालायचे। तर हे बघा, तयार आहे आपले टेस्टी पकोडे। खूप सुंदर लागते मित्रांनो ही भाजी खायला। यामध्ये आपण तडका घालणार आहोत। तर मी इथे एका बाउलमध्ये 4-5 मिरच्या आणि कढीपत्ता, जिरं आणि चवीनुसार मीठ, मी कढीमध्ये मीठ घातलेलं नव्हतं त्यामुळे मी या तडक्यात मीठ घातलेलं आहे। हा तडका छान कढीमध्ये सोडून द्यायचा आहे। तर हे बघा, तयार आहेत आपले कढी गोळे। वरतून संभार घालूया। तर एकदा नक्की बनवून बघा मित्रांनो, खूप छान आणि मस्त झणझणीत बनते हे। तर हे बघा, चला भेटूया।